न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जय भीमच्या घोषणांनी भाळवणी दणाणली। महापुरुषांचा अवमान करणाऱ्या डॉक्टरला भीमसैनिकांचा ऑन द स्पॉट न्याय। सोशल मीडियाचा गैरवापर करून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका विकृत प्रवृत्तीला भीमसैनिकांनी भर चौकात चांगलाच धडा शिकवला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील डॉक्टर मंगेश बेकारसे याला संतप्त जनक्षोभाचा सामना करावा लागला। या कृत्याचा जाब विचारत भीमसैनिकांनी संबंधित डॉक्टरच्या तोंडाला शाई फासली आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याचा जाहीर निषेध केला। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मंगेश बेकारसे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून महापुरुषांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानकारक पोस्ट शेअर केली होती। ही पोस्ट व्हायरल होता संपूर्ण पारनेर तालुक्यासह जिल्हाभरातील पुरोगामी कार्यकर्ते, भीमसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। सोशल मीडियावरून जातीय सलोखा बिघडवणाऱ्या आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या डॉक्टरवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जो मंगेश बेकारसे जो डॉक्टर आहे, पण मला वाटत नाही त्यांनी जी काय डॉक्टरची पदवी त्याची ती चेक करावं लागेल। तो खरंच डॉक्टर आहे का? जर त्याच्या डोक्यात एवढी बाबासाहेबांबद्दल नीच प्रवृत्ती असेल तर मला तो वाटत नाही तो डॉक्टर आहे। आज जे काही त्याला त्या ठिकाणी चपलाचा हार असेल, काळं फासलं असेल, त्या सर्व महिला भगिनींचं, भीमसैनिकांचं मी स्वागत करतो। व इथून पुढं जर त्यांनी याच्यातून धडा घेतला नाही तर त्याचं हॉस्पिटल आणि घर आम्ही कायमस्वरूपी भीमसैनिकाच्या वतीने बंद करू, एवढंच सांग। 8-10 दिवसापूर्वी डॉक्टर मंगेश बेकारसे म्हणून या एका व्यक्तीने, भाळवणीमधील व्यक्ती आहे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर ती एक टिप्पणी केली होती। त्याच्या निषेधार्थ आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं होतं SP साहेबांना, आणि आजही आम्ही त्या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे। आणि प्रथम आम्ही त्या भाळवणीमधील सर्व महिला भगिनींचं आणि भीमसैनिकांचं अभिनंदन करतो की त्याला जागीच्या जागी अशी प्रवृत्ती जागेवर त्यांनी ठेचलेली आहे। आणि जो बाबासाहेबांवर आणि छत्रपती शिवाजी महाराज, कांशीरामजी महापुरुषांवर बोट ठेवेल, हात करेल, त्याला छाटल्याशिवाय भीमसैनिक शांत राहणार नाही, अशी आजची एक प्रचिती आजच्या निमित्ताने आलेली आहे। आणि त्याला पुढं सांगणं आहे की बाबासाहेबांच्या बद्दल जर पुन्हा असं जर गरळ ओकली तर त्याचे परिणाम वाईट होतील। भाळवणी येथील डॉक्टरने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे टिप्पणी केल्या सोशल मीडियामध्ये, त्याची त्याला लाज वाटली पाहिजे। समाजामध्ये डॉक्टर म्हणून मिरवत असताना या समाजातील, या देशातील महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक अशा पद्धतीचा मजकूर प्रसिद्ध करणं हे अत्यंत घातक आहे आणि त्याची शिक्षा आज आमच्या महिलांनी आणि तरुणांनी त्याला दिलेली आहे। त्याचा निषेध तर केलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये चपलाच्या माळा घातलेल्या आहेत, हे सगळं सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी सुरेशभाऊ बनसोडे, सुमेशजी गायकवाड, आमचे तालुकाध्यक्ष उबाळेजी, हे सर्व आम्ही आज इथं पोलीस अधीक्षकांना भेटून या संबंधीचा अहवाल त्यांना दिला आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा कुणीही अशा पद्धतीचं गैरकृत्य करू नये हे तुमच्या माध्यमातून सर्व जे व्हॉट्सअप प्रेमी आहेत किंवा फेसबुक प्रेमी आहेत त्या विद्यापीठाचे, त्यांना सगळ्याला विनंती की असे कुठलेही मजकूर अवमानकारक असे प्रसिद्ध करू नये, केल्यास गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।